कोण संघ करतोय? देवानंद आणि रवींद्र ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. तर जुन्नर दुर्ग संघाच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळण्याची संधी प्राप्त होते गोलंदाज गणेश याला. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिलं षटक हाताळतो गोलंदाज गणेश. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे देवानंदला. नॉन स्ट्राईकसाठी आपण पाहतोय रवींद्र याला. गणेश स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज देवानंद याला. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला आणि पहिल्या चेंडूवर घनागतीचा प्रहार देवानंदच्या बॅट मधून येतोय. उत्कृष्ट चौकार. याला मॅच टेस्ट अपटेकर पद्धतीचा चेंडू आपण निश्चित पाहिला होता. फलंदाज थोडासा शापळ चेंडूला सुंदर असा ऑन साइडला केलं जातं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारच्या बाहेर जातोय. देवानंदच्या बॅट मधून चौकार येतो. देवानंद आपलं वैयक्तिक खातं खोलतो आणि संघाचा श्री गणेश होतो या 4 धावेने. धावसंख्या होती बिनबाद 4. नक्कीच दादा, सिद्धिविनायक अंजूर संघाला माहित आहे की जर या संघासमोर आपल्याला निभाव लागायचा असेल तर सुरुवातीपासून आक्रमकतेवर भर देणं गरजेचं आहे. अगेन्स पुन्हा एकदा गोलंदाज गणेश लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. आता मात्र थोडासा मिस टाइम. फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे आणि दुसऱ्या स्केलमध्ये मात्र चेंडूला कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. मिस टाइम फटका. सुरुवातीपासून आक्रमकतेवर भर देण्याचा जो मनसुबा होता, म्हणजे जे ड्रेसिंग रूम मधून त्यांनी विचार करून आले होते की आपण सुरुवातीपासून आक्रमकतेवर भर देऊया, जेणेकरून हा जो संघ फलंदाजीच्या बाबतीत बलाढ्य असा गणला जातोय, या संघासमोर आपण मोठं आव्हान जर ठेवलं तर आपल्या गोलंदाजांना काहीतरी करण्यासारखं राहील. मात्र तो त्यांचा प्रयत्न दुसऱ्या चेंडूवर फसलेला आहे. न्यू नेक्स्ट बॅट्समन दयानंद येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे रवींद्र याला. पुढे एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. लेफ्ट हँड राऊंडचा मार्क करतो. स्ट्राईक रोटेट करतो रवींद्र. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज आहे. चेंडूला सुंदरसं ऑन ड्राईव्ह केलं जात आहे. उत्कृष्ट फटका. चेंडू ग्राउंडेड होतोय. सोमनाथ चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट करतोय. मिळेल एक धाव. रवींद्र आपलं वैयक्तिक खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या मात्र एक धावेने पुढे सरकते ती 5. एक बाद 5. बाद झालेला फलंदाज आपण दयानंद पाहिलं. न्यू बॅट्समन देवानंद बाद झाला. न्यू बॅट्समन दयानंद येतोय. चेंडूला अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाज महत्वाचा या ठिकाणी धावचित बाद होते रवींद्र. हलकासा अपील होता. धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आपण पहिला मऊ कुठं आवडला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं. धाव घेण्यासाठी जी आवश्यक गोष्ट आपण पाहतो क्रिकेटमधून एस नो वेट, या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. मात्र कुठल्या प्रकारचं कॉलिंग झालं नव्हतं आणि फलस्वरूप मात्र एक महत्वाचा फलंदाज धाव स्वरूप फलंदाज बाद झाला होता रवींद्र. आणि मित्र, क्रिकेटमधून प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की मी धाव स्वरूप कधी बाद न हो. नक्कीच इथे असं म्हणावं लागेल की खाया पिया कुछ नाही गिलास थोडा बाराना, कारण कुठल्या प्रकारे चुकी नव्हती आणि स्वतःची कॉलिंग नव्हती. मात्र तिथे नाष्टेकर यांच्या फलंदाजाच्या कॉलिंगमुळे बाद होऊन परतावं लागलं रवींद्र याला. अतिशय प्रतिम चेंडू. उत्कृष्ट चेंडू. फलंदाज या ठिकाणी मात्र त्रिफळचीत बाद होतोय. आता महत्वाच्या सामन्यामधून मात्र या ठिकाणी कुठेतरी नांगी टाकताना आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजुरा संघ पहिल्या षटकापासून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण गोलंदाज गणेश याचे पाहतोय. संघ टाकल्या विश्वासाने त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी गणेशाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरल्यानंतर गणेशाच्या मध्ये एक हत्तीचं बळ आलेलं आहे, वेगळा उत्साह आलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे आणि बघा त्याचा परिणाम जाणवतोय या
या सामन्यातील गोलंदाजीवर. या सामन्यात त्याच प्रकारची गोलंदाजी करताना गणेश यांना आपण बघू शकताय. न्यू बॅट्समन निलेश येतोय. पहिलं षटक प्रगती पथावर आहे आणि पहिल्या षटकात आपण जर विचार केला निश्चित थोडासा बॅकफूट आपण पाहतोय महत्वाच्या सामन्यामधून थोडीशी कुठेतरी नांगी टाकताना सिद्धिविनायक अंजुरा संघ. न्यू बॅट्समन येतोय निलेश येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय गणेश. लेफ्टन राऊंडचा मारा आणि निश्चितच या ठिकाणी मात्र एक सुवर्ण संधी अगेन्स्ट पुन्हा एकदा चालून आली. ती मात्र एसटी रक्षला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला आणि फेक व्यवस्थित करता आले नाही आणि जीवदान मिळतं फलंदाजाला. वारंवार आपण पाहतो धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न चिक्की रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र एक धाव कंप्लीट एक धावणे संघाची धावसंख्या होती ती 6. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफूट आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजुरा संघाला उत्कृष्ट कामगिरी. नाणेफेक जिंकल्यानंतर आई जोगेश्वरी जून नांदुरकी या संघाची. धावपळकावर जर आपण नजर टाकली भैरदादा, जर 6 धावा आहेत आणि आपल्याला प्रश्न पडतोय, प्रेक्षकांना प्रश्न पडतोय की हाच तो संघ आहे का ज्याने पहिल्या सामन्यामध्ये नानास्पोर्ट टेमघर संघाचं आव्हान संपुष्टात आणलं? हाच तो संघ आहे का ज्या संघाने छत्रपती वडोनगर संघाला 3 षटकामध्ये पराभूत केलं? मात्र इथे जो प्रतिस्पर्धी आहे आई जोगेश्वरी जून नांदुरकी, त्या संघाच्या समोर प्रत्येक संघाची दानादान होत आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं. गणेश ज्युनियर येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे निलेशाला. नॉन साईडची आपण पाहतोय दयानंद याला. गणेश ज्युनियर येतोय. रायटम ओरचा मारा या ठिकाणी मात्र ऑप्शन अतिशय बाहेरचा चेंडू आउट ऑफ स्टंप. पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकाने पुढे सकते 7. या ठिकाणी निलेशाच्या बॅट मधून मात्र अतिशय चांगला फटका पासतोय. आउटफील्ड मध्ये अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच. आई गाऊ देवी माझी माऊली तुला विनवणी केली. आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. फटका उत्तम होता. प्लेसमेंट चांगले नव्हतं. आपण पाहिलं चेंडू थोडासा लँडिंग झाला होता. चेंडू शॉर्ट डीप मिडविकेटला आपण पाहिलं होतं आणि आउटफील्ड मधून अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला होता आणि महत्वाचा फलंदाज निलेशाला मात्र माघारी परतावं लागलं होतं. फलंदाज बाद होते. तिसरा नेक्स्ट न्यू बॅट्समन येतोय अजित. सोस्वारी चौथा फलंदाज बाद झालेला आहे. महत्वाच्या सामन्यामधून थोडासा बॅकफूट आपण पाहतोय सिद्धिविनायक अंजुरा संघाला. चला प्लीज नेक्स्ट न्यू बॅट्समन आपण लगेच यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राट्या मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज दयानंद याला. या ठिकाणी मात्र हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं पुश केलं जातं. बॅक टू बॉलर्स हा निश्चित मारा आपण पाहिला होता. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. मात्र चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नाहीये गोलंदाजाला. 2 धावा कंप्लीट केले जातात दयानंदच्या बॅट मधून आणि या 2 धावाने सिद्धिविनायक अंजूर संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. असं वाटतं की कुठेतरी फलंदाज विसरलेले आहेत की आपले 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत आणि हा 5वा फलंदाज जाता जाता वाचलेला आहे. विनाकारण आत्मघातकी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. अजून आपल्याकडे बरेच षटके बाकी आहेत. बरेच चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा दयानंद. फलंदाज थोडासा शापड चेंडूला अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू डीप मधून उचलला जातोय. तोपर्यंत मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढे सरकते 10.
मात्र निश्चित या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल, मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, चांगल्या फटक्यांची आवश्यकता आहे. चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करणं अत्यंत गरजेचं आहे. एक दुःख से कुछ काम चलने वाला नाही. या पर निश्चितच जर एक चांगलं आव्हान द्यायचं असेल, सेफ धावसंख्या आपल्याला रचायची असेल तर एक मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पुढे एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो, राईट मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो न्यू बॅट्समन अजित. ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटला जातोय, आउटफील्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न सफल होतोय. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 12. चेंडूला सुंदरसा ऑफड्राईव्ह, अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. दोन्ही फलंदाजांमध्ये एक चांगलं सुरेख समन्वय आपण पाहतोय. रनिंग अतिशय सुंदर पाहतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 16. सॉरी 14 धावा आहेत. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, थोडासा फलंदा बॅकवर गेलो होता, चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता, मात्र चेंडूने बॅट फळीमध्ये संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर थोडासा बॅकफूट आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजुरा संघ एक फ्रंटफूटवर चांगल्या लय मधून पाहतोय आई जोगेश्वरी झुन अंदुरकी या संघाला. तर बघूया अजून येणाऱ्या 12 चेंडू मधून सिद्धिविनायक अंजूर संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, किती धावा जमा करतोय, या अगेन्स्ट कशा प्रकारची गोलंदाजी होती आणि कशा प्रकारची फलंदाजी याचं एक धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील पुढील 2 षटकांसाठी. माझे परम मित्र तालुका क्रिकेट उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ वडूनगर, O2 योगेश चिकणे. धन्यवाद मोहन दादा. सोमनाथ वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येते. पडल्यानंतर चेंडू स्लो झाला होता. इथे मात्र धावचीची संधी तिथे बघा, विनाकारण फलंदाज बाद इथे होतोय. अगोदर 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत, हा 5वा फलंदाज बाद होतोय. पाचवा फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय आणि कुठेतरी मणिलाल एक आशेचा किरण असेल आणि मैदानात उतरतोय तोच मणिलाल. या मणिलालवर खरोखरच खूप आता दारोमदार असेल, जबाबदारी असेल, जेणेकरून आपल्या गोलंदाजांना लढण्यासाठी काही ना काही पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतो थोडासा. मात्र पंच आमच्याकडे बोलतात की चेंडू खूपच बाहेर निघालेला आहे. ऑफ टाइमच्या बाहेरील चेंडू. अवांतर धावेची खून, धावसंख्या 17. सोमनाथ याच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य बघा, कधी कधी ऑफ स्पिन चेंडू होतो, कधी कधी आउट स्विंग होतोय, उचली घेतोय, अनेक प्रकारचे चेंडू हाताळण्याची कला या सोमनाथकडे. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गणेश तिथे चुकतोय. एक चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता तिथे, मात्र चेंडू पर्यंत नीट पोचता आलं नाही.
प्रयत्न तर 100% होते इथे. कुठेतरी त्यांचा जो निर्णय होता तो झटकेपट झालेला नाही, चुकलेला आहे आणि चेंडूपर्यंत त्यांना पोहोचता आलं नाही. धावसंख्या 19. मनीलाल एक अशीचा किरण आहे. या सामन्यात जर आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मनीलाल चमत्कार करावा लागेल. चांगली फलंदाजी करायला लागेल आणि अप्रतिम असा फटका. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी फ्लॅट 6. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र आकाशाला गवसणी घालणारा हा गगनचुंबी षटकार. मोहनदादा भोईर काय म्हणू शकाल मनीलालच्या या 2 फटक्यांबद्दल? जबरदस्त फटकेबाजी. आता या स्पर्धेतील तिसरा हॅट्रिक वीर ठरतोय का बघूया. 2 हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा सोमनाथ, त्या अगोदर खार्डी संघाचा प्रमोद आणि आता ही संधी चालून आलेली आहे मनीलालकडे. सोमनाथ बघूया मनीलाल. अहो पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. यशरक्षकाला चेंडू मात्र नीट हाताळता येत नाही. मात्र पंच बाहेर निघतात. पंच आम्हाला खून करतात की संधी आहे अजूनही. धावसंख्या 32 पर्यंत पोहोचली. अजून एक षटक शेष आहे. मनीलाल याला शेवटच्या षटकापर्यंत राहणं गरजेचं आहे, टिकून राहणं गरजेचं आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू. हो चांगला प्रयत्न केलेला आहे तिथे. खरोखरच अतिशय देखना तिथे क्षेत्ररक्षण झालेलं आहे. कारण खूप कठीण असते तिथे क्षेत्ररक्षण करणं डीपला. कारण थोडीशी चुकी चेंडू एका टप्प्याने सीमारेषे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला कारक ठरू शकते. चांगलं क्षेत्ररक्षण मनीलाल. आता मात्र मोठा फटका. आता मात्र जी चुकी पहिल्यांदा केली नव्हती ती चुकी इथे होत आहे. चेंडू सीमा पार जाते 4 धावांसाठी. बघा मित्रांनो, क्रिकेट तुम्हाला काय काय दाखवते. तुम्ही एखाद्या गोलंदाजाचे पिसे काढू शकताय, एखाद्या गोलंदाजाचा धुवा करू शकताय, झोडपू शकताय, मारू शकताय. असा एक तरी फलंदाज आहे जर तुमचा सुद्धा तोच तीच गत करेल. आणि इथे तीच गत केलेली आहे मनीलाल आणि सोमनाथ याची. इतर गोलंदाजांचा धुवा उडवणारा फलंदाज इथे मात्र गोलंदाजी करताना अतिशय महागडे षटक हाताळून गेलेला आहे. तब्बल 24 धावा सोमनाथ त्याच्या गोलंदाजीवर कुठलेल्या आहेत. आता सोमनाथ त्याला वाटलं असेल की एखाद्या गोलंदाजावर आपण जेव्हा प्रहार करतोय, प्रतिकार करतोय, हल्ला करतोय, तेव्हा त्या गोलंदाजाची काय दशा होत असेल. जबरदस्त कमबॅक केलेल्या मनीलाल यांनी एक हाती किल्ला लढवलेला आहे. स्ट्राईक साठी सज्ज होत आहे.
वन डाऊनच्या पोझिशनवर आले दयानंद यांची सुद्धा तारीफ करावी लागेल. आपला विकेट शाबूत ठेवलेला आहे. बघा स्ट्राईक रोटेट होण्याला कारण होतं आणि ते कारण मात्र तिथे साधलेलं आहे. अवांतर धाव सुद्धा येते म्हणजेच सोने पे सुहागा 1+1 आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झालेली आहे. सर्व काही घडतंय ते सिद्धिविनायक अंजूर संघाच्या बाजूने. धावसंख्या 40. अजूनही 6 चेंडू शेष आहेत. आता मात्र डेंजर झोन कडे चाललेला आहे संघ. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा स्ट्राईक रोटेट होते. पंच अवांतर धावेची खून करतायत. लगातार 4 धावा अवांतरच्या रूपाने आलेले आहेत. व्हाईट बाईज लेग बाईजच्या 2 अशा रीतीने धावा झालेल्या आहेत. 42. स्वतः डेंजर झोन मध्ये असलेला संघ आता दुसऱ्या संघाला डेंजर झोन कडे घेऊन चाललेला आहे. सुरेश मोठा फटका समालोचन कक्षाकडे येतोय. गणेश त्याच्यावर आता मात्र चूक करणार नाही. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वेळ हवेमध्ये राहिला आणि त्या परिणामस्वरूप तिथे गणेश याला एक सोपा झेल घेण्याची संधी मिळाली आणि मनीलाल सगळ्या धोकादायक फलंदाजीची खेळी संपुष्टात आलेली आहे. तर प्रेक्षकांमध्ये कुठेतरी या सामन्याचा आनंद घेत आहेत अंजूर संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू विजयजी म्हात्रे. विजयजी म्हात्रे, आपल्यास विनंती असेल की आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपला गावचा संघ इथे लढत आहे. आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात. मात्र आपली जागा प्रेक्षकांमध्ये नाही. आपण या आणि इथे मान्यवर कक्षामध्ये बसून सामन्याचा आनंद घ्या. भिवंडी डायमंड अशी ज्यांची ओळख आहे अल्पेशजी चौधरी, आपण प्रेक्षकांमध्ये कुठेतरी आहात. आपणास विनंती असेल की एक क्रिकेटपटू आपण आहात. आपण या मान्यवर कक्षामध्ये राहून या क्रिकेटची शोभा वाढवायची आहे, या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. अल्पेशजी चौधरी, आपणास विनंती असेल. खोलो टप्प्याचा चेंडू मात्र ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धावा अगदी नाही. बघा सहज होऊ शकल्या असत्या, मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा दिसते फलंदाज भानुदास याचा. धावसंख्या 44. बघूया शेवट गोड करायचा आहे का भानुदास याला. स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली आहे. कदाचित याच्यावर जोरदार प्रहार केला जाईल. आणि आता मात्र कडाडा स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू वेगाने येतोय कार्पेटच्या सहाय्याने. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली पैकी. मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण. प्रत्येक धावेला अतिशय महत्व आहे. प्रत्येक चेंडूला महत्व आहे. आणि बघा जीवाचं रान करून क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर झेपावत आहेत. जीवाचं रान करून दोन्ही फलंदाज दुसऱ्या धावेसाठी पहिल्या धावेसाठी प्रयत्न करत आहेत. एका धावेचं महत्व आता वाढलेलं आहे. संध्याकाळचं सत्र आहे, अंतिम सत्र आणि पूर्ण दिवसाची मेहनत आता इथे तुम्हाला फलाला आणणार आहे. बघूया अतिशय करारा ड्राईव्ह. पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेकी होतंय. त्याहीपेक्षा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्या व्यतिरिक्त काही नाही. आणि इथे मात्र इनिंग संपलेले आहेत. 4 षटकं संपलेले आहेत. 24 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 48. 12.25 ची सरासरी.
आणि 49 धावा तुम्हाला कराव्या लागतील. पहिल्या षटकात गणेश यांनी कंजूस गोलंदाजी करताना 6 धावा खर्ची घातल्या होत्या. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गणेश ज्युनियर यांनी 8 धावा खर्ची घातल्या, 14 धावा झाल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं होतं की आई जोगेश्वरी जून अंदुरकी हा संघ अगदी सहज या सामन्यावर पकड मिळवेल. त्यानंतर मात्र आलं वादळ मणिलाल नावाचं आणि त्याने पूर्ण चित्र बदलून काढलेलं आहे. आणि आता आपल्या गोलंदाजांना एक हत्तीचं बळ आणून दिलेलं आहे की आत्ता आपण या समोरच्या संघाला नक्कीच प्रतिकार करू शकतोय. सन्मानी व्यासपीठावर सुरेशजी चौधरी आमच्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचं या व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन झाले. वेलकम, धन्यवाद. आपलं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. अँड बॅक टू नाव क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. विजयासाठी 49 धावांचे लक्ष्य, प्रतिषटक आपण विचारला 12.25 ची सरासरी आहे. एक पहिल्या षटकात तो गोलंदाज रवींद्र, तर सलामी जोडी आपण पाहतोय जून अंदुरकी संघाची सोमनाथ आणि प्रकाश. आणि निश्चित आपण अगेन संघाचा जर विचार केला तर या अगोदर प्रथम फलंदाजी करताना कुठेतरी 2 षटकारामध्ये आपण थोडंसं बॅकफूट आपण पाहिलं होतं. सिद्धिविनायक अंजुरी या संघाला मात्र तिसऱ्या षटकारामध्ये अतिशय नामारीचा खेळ झाला होता. खास करून सोमनाथ याच्या गोलंदाजीचा एक चांगला समाचार आपण पाहिला होता. 24 धावा फलंदाज मणिलाल याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं आणि त्याच अनुषंगानं एक चांगलं आव्हान या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजूर संघाच्या माध्यमातून रवींद्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं, राईट मोरचा मारा, पहिला चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच वाईटची खून करते. कमांतर दमने संघाची धावसंख्या एक धावेने पुढे सरकते. धावसंख्या होते ती बिनबाद 1. पंच राजेश टोपे
अनिल वाघेला आणि त्याचबरोबर हेमंतजी म्हात्रे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू स्वेर मारा आपण पाहतो. स्टॉमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करता. बघूया एक्झॅक्ट काय घडलंय. चला पंचांची आपण कुठल्या प्रकारचा वादविवाद करू नका. तिसऱ्या पंचांची उपलब्ध नाहीये. पंचांचा निर्णय आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. सिद्धिविनायक अंजूर पंच. बघूया आमचे पंच. तिसरे पंच गणेश पाटील आणि त्याचबरोबर स्ट्रायकर पंच यांच्यामध्ये दोन्ही पंचांमधून थोडासा डिस्कस केलं जातं. हा चेंडू एक्झिट कुठून ट्रॅव्हल झालेला आहे. कारण की प्रत्येक धाव दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची आहे. आणि निश्चितच पंच या ठिकाणी थोडस समक्ष करताना पंचांकडनं निर्णय थोडासा बदलला जातोय. कुठल्या प्रकारचा वाईट चेंडू नसावा असा पंचांकडून निर्वाळा केला जातोय. चेंडूला ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो. इनफिल्ड मधून अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव. एक धावेने जुन अंधुर्ग संघाची धावसंख्या होती बिनबाद 2. विजयाचं लक्ष 49 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 12.25 ची सरासरी आहे. आणि निश्चित अंतिम सामना दोन संघांमधून पाहतो. एक चांगलं आव्हान आहे. आज निश्चितच थोडासा एन्जॉय असल्या कारणाने विजय म्हात्रे संघामधून इन नाहीयेत. संघामधून दिसत नाहीयेत. सिद्धिविनायक अंजूर संघाचे एक सर्वात सिनियर प्लेयर आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. मात्र सध्या थोडंसं एन्जॉय असल्या कारणाने संघामधून इन नाहीयेत. अतिशय अप्रतिम चेंडू. उत्कृष्ट चेंडू. हलकासा अपील. मात्र पंच संमत नाहीये. चेंडू हलकासा बॅटला स्पर्श करतोय. चेंडू शॉट फाईन लेगला जातोय. मिळेल फक्त एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या 3. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा सामना आहे. कारण जो संघ विजय संपादित करेल तो सुपर 3 मध्ये प्रवेश करेल आणि सुपर 3 मधून एक ड्रॉ काढला जाणार आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीपचा फटका. अतिशय अप्रतिम कलात्मक पद्धतीने चेंडूला खेळून काढलं होतं. ताकदीपेक्षा युक्तीचा अतिशय चांगला वापर आपण पाहिला होता आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 7. बिनबाद 7. पुन्हा एकदा गोलंदाजांच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. स्ट्राईक रोटेट करतो. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज सोमनाथ. आता मात्र चेंडूला हलक्यात बाळून फक्त थोडं स्ट्रेट करण्याचा प्रयत्न. आता ऑफस्टॉमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावाने संघात धावसंख्या एक धावाने पुढे सरकते 8. मित्र, ज्या अवंतर धावा असतात आम्ही नेहमी सांगत असतो, ज्या अवंतर धावा असतात त्या कुठेतरी संघाला थोड्याशा पराभवाच्या खाईत नेणारे असतात. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. बिग विकेट. बडी मछली यहाँ पर जाल में फंसती हुई. सोमनाथ याची खेळी मात्र संपुष्टात. आपण तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर निश्चितच सुकेश डाकी, निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तालुका क्रिकेटमधून अतिशय उत्कृष्ट कामगिरी करतोय. आज या सामन्यातून निश्चित आपण सुकेश डाकी यांना थोडासा मिस करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र, नवीन न्यू बॅट्समन गणेश येतोय. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्रे. अतिशय उत्कृष्ट फटका. चेंडू गॅप मधून सरळ जातोय.
डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. राजू पाटील आला नावस होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 जे आस्किंग रन रेट आहे प्रति षटकाला आपण विचार केला 12.25 ची जी सरासरी आहे त्या सरासरीला मात्र या ठिकाणी स्पर्श केला जातोय. मात्र एक सर्वात महत्त्वाचा फलंदाज या ठिकाणी आपण बाद पाहिला सोमनाथ याला. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजीवर सांभाळतोय संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज संजय. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. एक महत्त्वाचा सामना दोन्ही संघामधून आपण पाहतोय. संजय हलक्याच पावलांचा रणप घेतो. लेफ्टन ओरचा मारा करणारा गोलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज गणेश याला. चेंडूला थोडंसं अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने प्रहार केला जातो. चेंडू ऑन साईडला जातो. आउटफील्डमध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. संजय पंचांकडे गाठ घेताना राटम राऊंडचा मारा करतोय. धावसंख्या एक धावाने पुढे सकते 13. आता मात्र चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. अमांतर धावाने संघ धावसंख्या एक धावाने पुढे सकते. धावसंख्या होती ती 14. पुन्हा एकदा अतिशय खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वायर मारा. वारंवार आपण थोड्याशा चुका पाहतो गोलंदाज संजयच्या गोलंदाजीमधून. धावसंख्या एक धावाने पुढे सकते 15. मित्र आम्ही नेहमीच मत असतो ज्या अवांतर धावा आहेत या कुठेतरी संघाला थोड्याशा पराभवाच्या खाईत नेणाऱ्या असतात. हलक्याच पावलांचा रणप घेताना गोलंदाज संजू. आता मात्र चांगला चेंडू. चेंडूला सुंदर ड्राईव्ह केली जाते. उत्कृष्ट फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केला जाता. दुसऱ्या धावेची मागणी आपण पाहतोय आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे सकते 17. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संजय हलक्याच पावलांचा रणप घेतो. पंचांकडे गाठ घेतोय. रॅटम ओरचा मारा करतो. आता मात्र अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातोय. चेंडू ऑन साईडला जातोय. आउटफील्ड मधून एक दमदार क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. क्रिकेट विजयासाठी 3 फॉर्मॅट फार महत्वाचे असतात मित्र. आपल्याला जर विजय संपादित करायचा असेल तर त्यासाठी तुमची गोलंदाजी तुमची फलंदाजी आणि तुमचं क्षेत्ररक्षण हे फार महत्वाचं असतं. तिन्ही फॉर्मॅट मधून जर आपला खेळ चांगला झाला तर निश्चित आपण विजय संपादित करू शकता. कारण ज्याप्रमाणे गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करतो त्या गोलंदाजाला एक साथ असते ती क्षेत्ररक्षणाची. तेव्हा क्षेत्ररक्षण चांगलं करणं अत्यंत गरजेचं असतं. पुन्हा एकदा संजय पोल्यांचा चेंडू. त्यांना सोडून जाणारा चेंडू आपण पाहतो. आता मात्र लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू. आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटची खून करतात. अवांतर धाव. या अवांतर धावने संघ धावसंख्या एक धावाने पुढे सरकते 19. आता मात्र एक फुल लेनचा चेंडू. पुन्हा एकदा वारंवार त्या चुका आपण पाहतोय आणि बघूया एक्झिट चेंडू कुठून ट्रॅव्हल झाले. त्यांना सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. अवांतर धावने संघ धावसंख्या 20. आतापर्यंत मला वाटतं चौथा चेंडू गोलंदाज संजय याच्या माध्यमातून वाईट करार. आता मात्र एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक होतोय.
धावसंख्या स्थिर आहे. 20 रन, लॉस ऑफ 1 विकेट. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला, चेंडूला सुंदरसं प्रहार केलं जात आहे. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. फलंदाज धावचित बाद आहे. न्यू बॅट्समन फलंदाज प्रकाश आडीकडे मात्र बाद होतोय. 5 चेंडू पेस करतोय आणि संघासाठी 9 धावा करतोय. त्यामध्ये एक चौकार आपण पाहिलात. न्यू बॅट्समन कोणाला राजेश येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज उंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. राट्टम ओरचा मारा. आता मात्र अतिशय मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू गाडी आणि फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. गणेश याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. आता मात्र या सामन्यामध्ये परिपूर्ण कमबॅक होतोय सिद्धिविनायक अंजूर. आज निश्चित या सामन्यामधून सिद्धिविनायक अंजूर संघाची अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहतोय. सुपर 3 मध्ये एक जाण्याचा मनसुबाच्या संघाचा आपण पाहतोय. सुकेश ढाके आणि निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट मधून एक चांगली कामगिरी आणि आज या महत्वाच्या सामन्यामधून एक उत्कृष्ट कामगिरी आहे. आज निश्चित सुकेश ढाके संघामधून इन दिसत नाहीयेत. कामानिमित्त थोडेसे आउट ऑफ आहेत आणि एक महत्वाच्या सामन्यामधून आज त्यांना थोडंसं कुठेतरी आपला संघ मिस करतो. मात्र निश्चितच संघ जर सुपर 3 मध्ये प्रवेश झाला तर उद्या त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. नमस्कार, बोला. हो, उद्याचा बघतो घ्या. हॅलो, सांगत कोणी आहे का? नाही, त्यांचा आयोजक कोण आहे? उद्याचा मी बघतो घ्या, तुम्हाला सांगेन संध्याकाळी. सध्या थांबा जरा. थोडासा मिस टाइम फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न, मात्र प्रयत्न सफल होतोय. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये घरामध्ये सुरक्षित पोहोचतोय. 2 धावणी संघ धावसंख्या होती ती 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. विजयाचं लक्ष आपण पाहिलं 49 धावांचं. गोलंदाज तिसरा आपण भानुदेशाला पाहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज न्यू बॅट्समन. फलंदाजाचं नाव सांगायचंय. निश्चितच फलंदाज थोडासा फ्रंटफुटवर राहिला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय उत्कृष्ट चेंडूची फेक. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. बघूया दोन्ही निश्चितच जरी संघामधून इनिंग नसले तरी मात्र संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. सध्या थोडेसे आउट ऑफ आहेत कामानिमित्त. सिद्धिविनायक अंजूर या संघाचे सर्वेसर्वा आणि निर्वाचित सदस्य ग्रामपंच अंजूर सुकेश ढाकी
या पूर्ण इव्हेंटला आणि खास करून आपल्या संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल, वेल जज कॅच. फलंदाज फेल होतोय. मी अगोदर म्हटलं होतं निश्चितच सिद्धिविनायक अंजुर संघ जर सुपर 3 मध्ये प्रवेश झालं तर उद्या ऍक्शन मध्ये आपण सुकेश डाग्यांना पाहणार आहोत. आणि निश्चितच त्यांचा संघ सध्या तरी एक ऑल इन वेल आहे, चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. आज निश्चित त्यांची जागा भरून काढण्यासाठी त्यांचे बंधू नरेंद्र डाकी संघामधून आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेमधून झालेली आहे. न्यू बॅट्समन येतोय. नेक्स्ट बॅट्समन प्लेड ऑन. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चेंडू बॅटची आउटसाइड इज घेऊन एस्ट्यांना भेदणारा चेंडू आपण पाहिला नाही. प्ले डाऊन या स्वरूपाने मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. आज निश्चितच कुठेतरी लक फॅक्टर नाही आहेत झून नांदुरकी संघाचं. पहिल्या 2 षटकांत मित्र आपण निश्चित विचार केला तर परिपूर्ण बॅकफुट ऑर्डर संघ आता मात्र विजयाच्या उंबट्यावर आहे. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये फलंदाजी काढताना परिपूर्ण बॅकफुटवर होता सिद्धिविनायक अंजुरा संघ. आणि निश्चितच 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं मणिलेल्याची फलंदाजी आणि गोलंदाज सोमनाथ याच्या गोलंदाजीवर 24 धावा ज्या घेतल्या त्याच कुठेतरी स्पर्धेचं टर्निंग पॉइंट ठरतोय. आणि या महत्वाच्या सामन्यामधून सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर सिद्धिविनायक अंजुरा संघ आपण पाहतोय. अजूनही विजयापासून तब्बल 24 धावा दूर आहे. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे, मात्र क्रिकेट काही घडू शकतं. विजयाच्या उंबरठ्यावर आहे सिद्धिविनायक अंजुर संघ. अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी मणिलाल संघाची सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज आहे. फुलेंचा चेंडू अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केलं जातं. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. आता 5 चेंडू आणि 23 धावा. पाच चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयापासून अजूनही 23 धावा दूर आहे आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर सिद्धिविनायक अंजुरा संघ आहे. चेंडूला अक्रॉस द लाईन थोडंसं आडव्या बॅटने प्रहार केलं जातं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आउटफील्ड मधून मिळतील फक्त 2 धावा आणि या 2 धावांनी संख्या धावसंख्या पुढे सरकते. अजूनही विजयापासून 21 धावा दूर आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्ह मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. तर मिशन इम्पॉसिबल आहे. जवळ जवळ सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आपण पाहतोय सुकेश डाकी यांचा संघ. सिद्धिविनायक अंजुरा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय असं वाटतंय. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय कॉट बेन स्वरूपाने. चेंडू बॅट मध्ये हलकासा स्पर्श. आज निश्चित महत्वाच्या सामन्यामधून आपण थोडंसं मिस केलं होतं संतोष कोळी, सुकेश डाकी
आणि मात्र दोन्ही एक महत्वाचे फलंदाज किंवा महत्वाचे खेळाडू इन मध्ये नसताना सिद्धविन अंजूर संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महत्वाच्या सामन्यामधून झून आंतरराष्ट्रीय संघाला पराभूत करण्याच्या मार्गावर जवळजवळ संघ आहे आणि सुपर 3 मध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर संघ आहे. कारण की 2 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. कुठल्या प्रकारचा नो अथवा वाईट चेंडू जर आपण टाकला नाहीये तर आपला विजय संपादित होईल. चेंडूवर प्रहार केला जातोय. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. मिळेल फक्त 1 धाव. फक्त आणि फक्त एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. 1 चेंडू आणि 19 धावांची गरज. आता मात्र डाऊन द ग्राउंड शॉट आपण पाहतोय. 1 बॉन्स पहिल्या टप्प्यावर मात्र चेंडूला कलेक्ट केलं जातं. थोडस थंब झाला होता क्षेत्ररक्षक. मात्र मिळेल फक्त 1 धाव आणि ह्याच बरोबर सुपर 3 मध्ये प्रवेश केला जातं. सिद्धिविनायक अंजुरा संघ या स्पर्धेतला दुसरा संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करतोय. गुड लक सिद्धिविनायक अंजुर अँड गुड लक सुकेश डाके अँड गुड लक निलेश पाटील अँड हार्ड लक आई जोगेश्वरी झून आंदुरकी. हार्ड लक प्रकाश, हार्ड लक सोमनाथ. आणि मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार निश्चितच तिसऱ्या षटकारामधून आपण पाहिलं. एक उत्कृष्ट फलंदाजी ज्यानं केली होती. संघाला कुठंतरी फ्रंटफुटवर नेऊन ठेवलं होतं. एक जबरदस्त प्लॅटफॉर्म ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं. मणिलाल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारचा मानकरी मणिलाल आपण स्टेजवर यायचंय.